हॅलो 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 चेक. चला जेवण सुरू झालेलं आहे. कुठल्या व्यक्तीला जर जेवण करायचं असेल तर आपण जेवण करून घ्या. आणि हे सर्व आम्हाला विजेता पाटील यांच्या माध्यमातून आज संपूर्ण जेवणाची सुविधा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आजचे अन्नदाते म्हणून खऱ्या अर्थानं चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून घडलेली आहे या प्रीमियर लीगसाठी. तर मॅच क्रमांक 4 भूमिक 11 विपक्ष तुम्ही पाहू शकाल पॉवर स्ट्रायकर्स संघाने मात्र नाणेफेकी जिंकली आणि पप्पू आणि सत्यवानची जोडी सध्या आपण पाहत आहोत. पप्पू स्ट्रायकिंगला आहे, सत्यवान नॉन स्ट्रायकिंगला आणि पल्ल्या चेंडू मात्र या ठिकाणी एक्झॅक्टली पॉईंटला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि वेदांत त्या गोलंदाजाला मात्र टार्गेट केलेलं आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थाने लॉंग ऑफला वेदांतला तुम्ही पाहू शकाल आणि त्याने सुद्धा मात्र तो चॅलेंज स्वीकारलाय. त्याने मगाशी मला सांगितलं की देखते किसमे कितना आहे दम. सन्माननीय नितेशजी पाटील यांच्याकडून प्रत्येक संघाच्या गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी. विकेटसाठी आपण जर कंप्लीट केली तर त्या हॅट्रिकसाठी तब्बल ₹500 पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. मिडो आपला श्याम याला तुम्ही पाहू शकाल डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन इकडे मात्र तैनात केल्या सत्यासाठी खास स्पेशली. आणि इकडे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र टर्न होतोय. पंचांची दोन्ही समांतर वाईटचा इशारा. पहिली एक्स्ट्रा धाव युवराजने मात्र या ठिकाणी खर्च केली आणि खऱ्या अर्थानं मगाशी संघनायकाने सांगितलं की या स्पर्धेसाठी अविष्काने सांगितलं की युवराजने भरपूर या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे आणि ती मेहनत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिसून आलेली आहे. कारण जेव्हा एखाद्या गावातून कार्य होतोय त्या कार्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. लोपुटा चेंडू ऑन साईडला वेगाने चेंडू चालला लॉंग ऑनवरती वेदांत चेंडूवरती वेगाने झेपावत आहे तोपर्यंत सिंगल धाव. हो फेके थोडीशी चुकीची होती परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक लवकरात लवकर पोहोचले गेले आणि त्या दृष्टीकडे पाहतो की सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगल सिंगल धावा सध्या फलक्यावरती येत आहेत. 2 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 धावा. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव आपण पाहिली, बॅटच्या स्वरूपात 2 पाहिल्या. आज भरपूर वेगाने वारे वाहताना पाहायला मिळतात. खास करून वारा पूर्णपणे चौफेर बाजूने घुमतोय आणि इकडे मात्र फलंदाज मात्र चेंडूच्या अगेन्स्ट घुमतोय परंतु इथे या पंचांचा वाईटचा इशारा. एसटीच्या पाठीमागे तुम्ही साहिल पाटीलला पाहू शकाल. चांगली संघाची बांधणी सुधाबाई यांनी केलेली आहे. सुधाबाई आणि वैभव पाटील यांच्या मालकीचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो या पॉवर स्ट्रायकर्स. आणि आज सुधाबाई थोडेसे रिलॅक्स मूडमध्ये आहेत. प्लेइंग 11चा तो हिस्सा नाही आहे कारण त्यांनी सांगितले की गोलंदाज फलंदाज आम्ही कशाला निवडलेले आहेत त्यांना अगोदर खेळू द्या. ओव्हर पिच बॉल चेंडू चालला अगदी लॉंग ऑफला. दोन्ही बॅटरच्या अगेन्स्ट वेगवेगळी फिल्डिंग आपण पाहतोय. सत्यासाठी लॉंग ऑन आहे तर आपण जर पप्पूचा विषय केला तर त्याच्यासाठी मात्र लॉंग ऑफला एक फिल्डर पाहायला मिळतोय. म्हणजे पूर्णपणे अभ्यास करूनच मात्र इथे गोलंदाज युवराज करतोय. म्हणजे याला म्हणतात की परफेक्टली कार्यक्रम. मोठ्या पटक्यांसाठी प्रयत्न करतायत परंतु इथे टॉप चेंडू आम्ही स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली स्वॉप डिसमिसल्स कॉट हँड बॉल. पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी टीम भूमी 11 या संघाला फलंदाज बाद सत्यवान शेलार. चला यानंतर जो पुढील सामना असेल दोन्ही टीम्स रेडी राहा. एपी वॉरियर्स आणि विहाना 11 दोघांनी एक सामना जिंकलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये एपी वॉरियर्स संघाने रॅपिड पांथरला मात्र पराभूत केलं होतं आणि विहाना 11 या संघाने पहिल्या सामन्यामध्ये रुद्र 11-8-3-8 या संघाला पराभूत केलं होतं. म्हणजे यानंतर विनर वर्सेस विनर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु इथे या विकेटचं पतंग मुंबई 11 संघाला लागणारा पहिल्या धक्का. न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे आणि त्याला जेवण सुरू झालेलं आहे. ज्या कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. 2 दिवसांचा 16 पिसे करायचा आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर पंढरीनाथ अर्थात पंढरी यांना आपण पाहत आहोत. पाटील शेलार हे भरपूर संख्येने मात्र तुम्हाला
पिसे गावामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यापैकी तुम्हाला पंढरी शिलार सध्या पाहायला मिळत आहेत. साहिल पाटील त्याला मात्र काय कानमंत्र देतो की काय, चेअरअप करतायत. कम ऑन बॉईज, कम ऑन. परंतु इथेही पंढरीला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. हो, हलक्या तर मात्र पाहू शकाल या ठिकाणी बागपूरला गेले आणि समोरच्या मात्र त्या ठिकाणी स्क्वेअर कट केला ते कव्हर पॉईंटला. चेंडू संत गतीने चालला, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. पहिल्या चेंडूवरती आपल्या डावाला सुरुवात करत असताना पंढरी शेलार. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी चौकार. अगदी खोदून काढलाय, तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. ॲक्शन रिप्ले. श्यामनं चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता मिडॉनला फोल्डिंग करत असताना, परंतु त्यानं चेंडू एक्झॅक्टली बीट करत असताना भरपूर वेगाने गेला आणि पहिल्या चौकार मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भूमिक 11 या संघाच्या इनिंगमध्ये पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू असताना संपन्न झालाय. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पाहू शकाल फलक्यावरती 10 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 ओव्हरची मॅच आणि जर याच गतीने धावा इथे जर जोडल्या गेल्या तर मात्र तुम्ही प्रोजेक्टेड स्कोअर पाहिला तर या ठिकाणी 60चा दाखवला जातोय. परंतु या मैदानावरती खऱ्या अर्थानं तुम्हाला जर एक चांगली चुरस मात्र निर्माण करायची असेल तर 70-75 पर्यंत तुम्हाला पाहावं लागेल. आणि तो खेळ मात्र या ठिकाणी भूमिक 11 संघाच्या वतीनं मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. पंढरीच्या बॅटमधून आपण सिंगल धाव पाहिली आणि पप्पू चांगल्या प्रमाणे खेळतो. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिल्या, 7 धावसंख्या त्याच्या बॅटमधून निघाल्या. आणि दुसऱ्या पॉवर प्लेला आता सुरुवात करतो या ठिकाणी गोलंदाज भगवान. उंच पुरा असा हा गोलंदाज भगवान. शॉर्ट रनअप ओव्हर द विकेट मारा करतोय. व पहिला चेंडू हाफ ट्रॅकर लेंथ होती आणि त्याच्या पाठीमागे साहिल पाटीलने कसा बसा चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवलाय. स्वतः स्लिप झाला, परंतु चेंडूला मात्र मागे जाऊन दिला नाहीये. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. पंचाचा वाईटचा इशारा. जबरदस्त जबरदस्त मात्र त्याच्या पाठीमागे साहिल पाटीलचं कार्य. हॅलो हॅलो चेक. जागेवरती मात्र पाहू शकाल या ठिकाणी अगदी हायमाट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, परंतु स्वतः गोलंदाज मात्र तिकडे पोहोचले गेले आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. संत गतीने धाबा येत आहेत. 13 धावा फलक्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरा षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. फुल टॉस हा चेंडू सुद्धा पाहू शकाल या ठिकाणी अगदी लक्ष्मच्या दिशेने मात्र टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि एक्झॅक्टली चेंडूचा शरीराचा वेध घेतला होता. त्यामुळे मात्र पंचांचा मात्र कुठलाही अधिकृत इशारा मात्र पाहायला मिळत नाही. बॅटला स्पर्श झाला होता. यस, हे सांगत असताना पंच रॉकी सर निर्धावानं मात्र इथे चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. कमी गतीने मात्र सातत्याने मात्र या ठिकाणी भगवान चेंडूची हाताळणी करतोय, परंतु इथे चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर चाललाय. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात. भरपूर लॉंग षटक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत या ठिकाणी 3 वाईट बॉल टाकले गोलंदाज भगवाननं. परंतु अगेन्स्ट त्याचा एकही मोठा फटका आला नाहीये की इथे मात्र शॉट मिडविकेटला चांगला क्षेत्ररक्षण श्यामच्या माध्यमातून त्याच अँगलला मात्र चेंडू फेक करतोय. एकच धाव मात्र त्या ठिकाणी जोडण्याची संधी तिथे मात्र प्राप्त झाली. भिन्नरगावचे माजी सरपंच सन्माननीय सूरजजी सुयक भुईर यांचं इकडे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचे करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका हवेत केला, उंचच
उंच आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. नो मिस्टेक बाय कॅप्टन. आणि इथे मात्र पाहू शकाल फलंदाज बाद झालाय मिस्टर पंढरी शेलार. पहा पुन्हा फ्लाईट देण्याचा प्रयत्न ताकदीचा पूर्णपणे इथे वापर झाला नाही. त्यामुळे मात्र चेंडूला उंची जास्त मिळाली आणि कॅप्टनने मात्र लॉंग ऑनकडे कुठल्या प्रमाणात चुकी केली नाही. जवळपास मिड ऑन पर्यंत तो पोहोचला आणि चांगल्या प्रमाणात झेल त्याने मात्र त्या ठिकाणी फिनिश केलाय. दुसरा धक्का लागला या ठिकाणी भूमिक 11 या संघाला. न्यू बॅटर लगेच मी विनंती करतोय की आपण लगेचच एंट्री करा. आणि यानंतर जो पुढील सामना आहे दोन्ही टीम्स AP वॉरियर्स आणि विहान 11 या दोन संघादरम्यान तुम्हाला पुढचा सामना इथे मात्र पाहायला मिळणार आहे. सध्या जो आपण सामना पाहतो आजच्या दिवसातील हा चौथा सामना सध्या सुरू आहे. पॉवर स्ट्रायकर्स विरुद्ध भूमिक 11. आज एकूण आपण 8 सामने कव्हर करणार आहोत आणि या लीगच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर प्रत्येक संघाला 3 संधी या स्पर्धेमध्ये खेळण्याची मिळणार आहेत. तुम्ही एक सामना जर गमावला तर पुन्हा तुम्हाला संधी मिळेल, परंतु त्या दोन्ही मॅचेस तुम्हाला मात्र जिंकण्या फार महत्त्वपूर्ण राहणार आहेत. आणि उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये 2 सेमीफायनल्स मॅचेस सुद्धा पाहायला मिळतील. त्याच्यानंतर मेगा फिनाले हा सामना तुम्हाला उद्याच्या सायंकाळी क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये भाऊ आलाय, भाऊ शेलार कट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूमध्ये तोही मात्र त्या ठिकाणी बीट झालाय. भगवानच्या विचार आपण केला तर मात्र दरूत आणि अनलिगल चेंडू मात्र जास्त हाताळले, परंतु जेव्हा जेव्हा लिगल बॉल त्याचे आपण पाहिले तेव्हा मात्र त्या चेंडूंवरती फलंदाज मात्र त्या ठिकाणी एक्झॅक्टली थोडीशी आपण सासपडताना पाहिले. गती नाही त्याच्याकडे, परंतु टप्पा चांगला त्याने पेक केलाय. पुन्हा मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाणार. आतापर्यंत पाहिले तर 9 चेंडूची त्याने हाताळणी केली आणि अजूनही मात्र षटक कंप्लीट नाहीये. ओहो, इथे मात्र काय झालंय. चला हा 10वा चेंडू म्हणजे या दुपारच्या रनरच्या उन्हामध्ये आता मात्र पंचांना जास्त वॉर्मअप करण्याची संधी गोलंदाज भगवान निर्माण करून देतो असंच म्हणायला लागेल. आणि सायल्या झाल्या बाबा एकदमचा एक चेंडू टाकून द्या तुम्ही. आलाय फुलटॉस आणि त्याच्यावरती जबरदस्त फाटक्या चेंडू चाला मिड विकेटला 4 धावांसाठी हा चौकार. माझे सरपंच महेंद्रजी पाटील यांचं सुद्धा मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचे करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संपूर्ण पिसेकरांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा सध्या आपण इथे अनुभवतोय. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपूर्ण आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 2 गडी बाद 21 धावा फलकावरती. चला प्रेक्षकांना मात्र इथे एक सुवर्ण संधी आहे. जोपर्यंत शेवटचा सामना संपत नाही तोपर्यंत हे पारितोषिक लागू राहणार आहेत. उपसरपंच सपनाताई महेंद्र पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा तुम्हाला कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. परंतु तुम्हाला बाउंड्रीच्या पलीकडे जो झेल पकडायचा आहे याची नोंद घ्या. जो येलो कलरचा पडदा आहे, जी सीमारेषा आहे, त्या सीमारेषेच्या पलीकडे तुम्हाला आयवा झेल तो पकडायचा आहे. तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राईज तुम्हाला दिले जाईल. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज. आता मात्र या ठिकाणी चला वेदांत खऱ्या अर्थानं आलाय. आता त्याला टार्गेट मात्र आविष्कारने केलाय, परंतु आणि पहा लगेच आविष्कार मात्र फलंदाजाला कानमंत्र देण्यासाठी आलाय. जेव्हा एका गावातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतात त्यावेळी मात्र ती रंगत वेगळीच असते. खास करून प्रेक्षकांसाठी मेजवानी असते. दहा पूर्णांक 5-0च्या गतीने धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पप्पूच्या बाटमधून 7 तर भाऊ शेलारच्या बाटमधून आपण 4 पाहिल्या. आणि आता मात्र वेदांत इथे मात्र कशाप्रमाणे या स्पेल टाकणार. विखुर क्षेत्ररक्षण सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ऑन साईडला जर पाहिले तर 3 सीमेरेषेवरती बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल युवराजच्या रूपानं. आणि ते पहिलाच बॉल वेदांत हाताला फुल टॉस आणि त्याच्यावरती पाहू शकाल कुठल्या प्रमाणात मात्र हवं तसा संपर्क नाही आहे. आणि डाबी एसटीवरती चेंडू जाऊन मात्र त्या ठिकाणी धडकलाय आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बोलच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी भास झालाय. ॲक्शन रिप्ले पहा. पप्पूची किल्ली मात्र इथे संपुष्टात आली. लागणारा हा तिसरा धक्का टीम भूमिक 11 संघाला. चांगली सुरुवात वेदांत इथे मात्र केलेली आहे. टार्गेट तर वेदांतला केला, परंतु त्याने मात्र इथे बॅटरला मात्र टार्गेट केलाय. ओहो, प्लेड ऑन
शेवटच्या चेंडूला मात्र चेंडू एस्टेनवरती जाऊन धडकला आणि त्याच्यानंतर बेल जी होती ती मात्र खाली पडली. न्यू बॅटर मिस्टर मानव म्हात्रे, आयकॉन भूमिक 11 संघाचा. खऱ्या अर्थानं मागील भरपूर स्पर्धा आपण पाहिल्या की सांगितलं की मी जखमी आहे, पूर्णपणे फिट नाहीये, परंतु तो क्रिकेटपासून दूर राहू शकत नाहीये. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी उतरलाय 5व्या क्रमांकावरती. चला हा बॅटल मात्र या ठिकाणी पाहण्यायोग्य असेल, कारण समोर वेदांत, परंतु आता मानवच्या अगेन्स्ट मात्र कुठल्या प्रमाणे त्याची प्लॅनिंग असेल, कुठली तो रणनीती तिथे मात्र वापरणार. पहिलाच बॉल फुलटॉस हवेत आणि शतरक्षक बॅकवर्ड स्क्वेअरला गेले. बॅक टू बॅक दुसरा विकेट्स. काय जबरदस्त इथे गोलंदाजी वेदांच्या वतीनं आणि काय तो झेल. संस्कार आणि चांगले संस्कार मात्र दिलेले आहेत कॅप्टनने, असेच मात्र म्हणावं लागतील. मानव आला आणि मानव गेला आणि गोलंदाज वेदांती ऑन हॅट्रिक. हा मानवचा फटका पिकअप फटका तरी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडंसं त्या ठिकाणी एलिव्हेशन कमी जुळालं आणि त्या अनुषंगाने बॅकवर्ड स्क्वेअरकडे मात्र चांगल्या प्रमाणात संस्कारनं तो झेल मात्र तिथे फिनिश केला. आणि त्या मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मानव मात्र बाद झाल्यानंतर 6व्या क्रमांकावरती भूमिक 11 संघासाठी ज्ञानेश्वर शेलार. हॅट्रिक बॉल इथे मात्र फेस करेल आणि जर हॅट्रिक कंप्लीट केली तर नितेजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लाऊड अपील, यस, फिंगर अप. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक वेदांच्या नाम्यावरती. वाह, जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूची हाताळणी. पहिला विकेट प्लेड ऑन झाला, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या विकेट जलबाच्या स्वरूपात मानवला बाद केला आणि त्याच्यानंतर लेग बिफोरच्या रूपानं ही तिसरी विकेट्स. वाह, अगदी 50-50 ओव्हरमध्ये वेदांना टार्गेट करण्यात आला होता आणि तो गोलंदाज आता मात्र प्रतिस्पर्धी संघासाठी भरपूर घातकी राहिलाय. आणि इकडे सुधाबाई यांची आर्मी पहा, भरपूर संघाचे पाठीमागे समर्थक पाहायला मिळत आहेत. पहिली आपण चौकाराची हॅट्रिक ही मात्र पहिली सिक्सर हॅट्रिक पाहिली स्पर्धेमध्ये आणि आता मात्र ही विकेट हॅट्रिक सुद्धा मात्र पहिलीच पाहतोय. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने ज्याने चॅलेंज केलाय तो आलाय वेदांत, आविष्कार आलाय. आता एकदा होऊन जाऊ द्या. आविष्कारच्या चेहऱ्यावरती सुद्धा गोड स्माईल आहे आणि वेदांतच्या चेहऱ्यावरती सुद्धा गोड स्माईल आहे. हा बॅटल पाहण्यासारखा राहणार आहे, परंतु भूमिक 11 संघ मात्र पाहतोय की पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय, कारण 21ला 5 विकेट्स आतापर्यंत इथे गमावले. तीन बॉल 3 विकेट्स. काय जबरदस्त गोलंदाजी वेदांच्या वतीने आपण पाहिली आणि खऱ्या अर्थानं साथीदार युवराज त्यांना मात्र कानमंत्र देत आहेत, त्याचा तो मात्र चांगल्या प्रमाणात वापर करतोय. आविष्कार समोर आहे की 4 मध्ये 4 येणार का? ओ हो, इथे मात्र बचावात्मक फटका स्वतःला मात्र त्या ठिकाणी वाचवलाय आणि कुठल्या प्रमाणात मात्र पहिल्या चेंडूवरती त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल. आतापर्यंत वेदांच्या अगेन्स्ट एकही धाव जोडली नाहीये. 21ला 5. जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या कामगिरी पॉवर स्ट्रायकरची वतीने आपण पाहत आहोत. नाणेपैकी जिंकली गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य म्हणू शकतोय. ओ फटका हवेत आणि मिडविकेटला शतरक्षक पोहोचले, लगबग होते, परंतु चेंडू हातातून निसटला आणि बॉन्ड लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हा क्षण रिप्ले पहा, अगदी खोदून काढला आहे आणि त्याच्यानंतर 100 आय थिंक सुदेशने तो झेल पकडण्याचा त्याने प्रयत्न केला होता आणि त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि पाहू शकाल चेंडू सुद्धा बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. चला, वेदांत जी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली त्या विकेट हॅट्रिकसाठी सुधाभाई आणि मिस्टर
प्रणव पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते पैसे जमा आहेत. आणि इकडे मात्र पहा असं वाटतं की विकेट्स सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न करतायत भाऊ शेलार. सेन्सिबल क्रिकेट बाय आविष्कार पाटील. चला चला माझ्या सुपुत्रीला ॲज अ कॉमेंटेटर आता मात्र जॉईन होत आहेत. पिसेगावचे ते सुपुत्र आहेत. वेलकम अमय. अमय कशा रीतीने तो सामना पाहतो ज्याप्रमाणे भूमी इलेव्हन सकाळी सध्या परिस्थिती पाहत आहोत ऑन स्क्रीनवरती. 25 चेंडूत 6 रन पाहिजेत. अमय 25 धावा झालेले आहेत. 6 गडी मात्र तिथे भूमी इलेव्हन संघाने गमावलेले आहेत. नाही थोडंसं सुरुवातीला अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. त्याला थोडंसं सेट ठेवू द्या आणि मग तो बरोबर इथे मात्र कॉमेंट्री करणार आहे. आणि स्पेशल त्याला मात्र आविष्कारसाठी मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवलेले आहे. 3 ओव्हरचा केले संपूर्ण 25 धावा फलक्यावरती आणि चौथ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय इथे मात्र गोलंदाज साहिल पाटील. नंबर 45 आयकॉन. न्यू बॅटर सिराम आलाय आविष्कारच्या सोबतीला आणि या साहिल पाटील आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलचा खेळ आपण इथे पाहिलाय. 25 धावा इथे मात्र जोडलेल्या आहेत. आणि इथे मात्र पाहू शकाल अगदी बॅटची कडा पहा. श्रीरामनं मात्र पंचांच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं नाहीये कारण यालाच म्हणतात एक चांगली खेळाडू वृत्ती. आणि मात्र इथे 7वा धक्का लागत असताना या ठिकाणी टीम भूमी इलेव्हन या संघाला फेअर क्रिकेट. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पहा स्वतःने सांगितलं की सर मी इकडे आऊट आहे. बॅटची वरची कडा होते आणि जबरदस्त मात्र इकडे वातावरण आता निर्माण झालेला आहे. भरपूर आता मात्र या ठिकाणी जो आवाज आहे तो मात्र भोंग्यांचा पाहायला मिळतोय आणि या सर्व सुधाबाई यांचे समर्थक पाहायला मिळत आहेत. हे दृश्य पहा डगआउटचा सध्या मात्र तुम्ही खेमा पाहू शकाल. अगदी आनंदाचं वातावरण सध्या या ठिकाणी त्या कक्षामध्ये आता निर्माण झालेलं आहे. निबटर आविष्कारच्या सोबतीला पाहू शकाल ईशान आलाय 9व्या क्रमांकावरती. चला यानंतर पुढील जो सामना आहे AP वॉरियर्स विपक्ष विहान इलेव्हन. दोन्ही संघाचे संघनायक आपण रेडी राहा. हो इथे मात्र अजून एक चांगला चेंडू स्वतःला मात्र वाचवण्याचा प्रयत्न करतोय ईशान. चांगली गोलंदाजी साहिल पाटीलच्या वतीने पाहतोय कारण संघाचा आयकॉन आहे. पाहू शकले या ठिकाणी अगदी जबरदस्त टप्पा बॅटरला ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. चांगली कामगिरी सध्या आपण पॉवर स्ट्रायकरची वतीने पाहतोय. खास करून गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली गेली. आणि इकडे मात्र पाहू शकाल हलक्या हाताने मात्र ऑनसोला चेंडू टर्न केला. चेंडू त्याला मिडविकेटला क्षेत्ररक्षकामध्ये पाहू शकाल त्या ठिकाणी थोडंसं कॉलिंग परफेक्ट झाली नाही आणि त्यामुळे मात्र सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये. आविष्कार कधी येणार कारण त्याचे फॅन फॉलोईंग भरपूर इकडे आहेत आणि सध्या तो नॉन स्ट्रायकरवरतीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक सावकारसुद्धा आपण आविष्कारच्या बॅटमधून पाहिला 4 धावसंख्येवरती तो केलतो आणि ईशान त्याला मात्र इथे चांगली साथ देण्याचा प्रयत्न करतोय. 27ला 7. थोडीशी नाजूक परिस्थिती इथे भूमी इलेव्हनची आपण पाहतोय. हो पटका अभेद केलाय. कव्हरला बेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि तिकडे मात्र झेल ड्रॉप. आय थिंक भगवान होता. थोडंसं मात्र सेल घेत असताना सास पडताना पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धरणीला दान. हा ॲक्शन रिप्ले पहा. ओ हो भगवानला असं वाटलं की आगीचा गोळा आलाय की काय माझ्याकडे. एवढा सहजोपा झेल त्याने मात्र ड्रॉप केलाय. हो जबरदस्त ऑफ ड्राईव्ह अगदी या जमिनीला मात्र रेंगाळच चालला. अगदी लॉंग आपला पुन्हा दोरीचा प्रयत्न होतोय आणि तसे जर पाहिलं तर आविष्कार विकेटवरती भरपूर फास्ट आहे आणि चांगली साथ देतो ईशान. 2 धावा पुन्हा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये 31 धावा फलकामध्ये पाहायला मिळत आहेत.
म्हणजे अजूनही संधी आहे की इथून सुद्धा तुम्ही 60-65 पर्यंत पोहोचू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. पण तो प्रयत्न ईशान आणि आविष्कार करतोय. इथे फटके हवेत, सरळ पाणी लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक वेदांत चेंडूवरती मात्र वेगाने झेपावलाय. तोपर्यंत मात्र या ठिकाणी पुन्हा 2 धावा इकडे मात्र पूर्ण केले गेला. लागोपाठच्या 4 चेंडूवरती दुहेरी या धावा मात्र इथे जोडल्या गेल्या. म्हणजे मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य देणे गरजेचं आहे आणि तो खेळ ईशानच्या वतीने आपण पाहिलाय. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 धावा ईशानच्या बाटमधून तर आविष्कारच्या बाटमधून 4. आविष्कारनी जिम्मेदारी घेतलेली आहे संघाची. आणि आविष्कारसाठी या ठिकाणी पर 6 साठी यश पाटील यांच्याकडून एनर्जी ड्रिंक हेल दिली जाणार आहे. म्हणजे जेवढे तुम्ही षटकार मानात तेवढे हेल आणि आमच्याकडे ते हेल जमा आहेत, कारण असं आपल्याला या स्पर्धेमध्ये फेअर क्रिकेट खेळवायचं आहे. आणि जर तुम्ही षटकार मारले नाही तर ते हेल संपूर्ण कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा असतील याची नोंद घ्या. सुदेश पाटील 5वं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र तैनात झाला आणि या पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी रॅपिड बॉल टाकलाय. अगदी एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावानं चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. हा पहा राऊंड द विकेट जेव्हा एखादा गोलंदाज कामगिरी करतो त्यावेळी मात्र एखादा कोण तयार होतो आणि इथे मात्र फटका हवेत फसलाय. स्वतः गोलंदाज कॅप्टन सुदेश पाटील चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न केला होता आणि इकडे मात्र रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद आहे का आता चेक करावं लागेल. यस, ऑफिशियल पंचाने मात्र या ठिकाणी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे, परंतु आता योग्य वेळेवरती आता मात्र या ठिकाणी आविष्कारने तर मात्र त्या ठिकाणी शरणागती प्राप्त आय थिंक मान्य केलेली आहे. परंतु आपण चेक करूया. दूध का दूध और पाणी का पाणी MB लाईव्ह वरती तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रेक्षण पाहू शकाल. हो, अंडरांपैकी चेंडू प्रॉपर कलेक्शन झाला आहे आणि इष्ट्या सुद्धा मात्र पाहिल्या तर या ठिकाणी उद्ध्वस्त झालेल्या आहेत, परंतु जे आविष्कारची बॅट जी आहे ती मात्र ग्राउंडेड आहे की नाही हे तर मात्र पाहावं लागेल. बॅटर नॉट आउट आहे. दोन रन्स इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी फलकावरती 33 धावा आणि त्यामध्ये आता मात्र 2 धावा आपण ऍड करूया. 35 धावा पाहायला मिळत आहेत. योग्य निर्णय पंच वर्मा सरांचा इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्यामध्ये अजून काही धावा ऍड करत जातील बॅटच्या स्वरूपात. हे एक्स्ट्रा धाव आविष्कार असं वाटलं होतं की मी बाद आहे, परंतु बॅट ग्राउंडेड होण्याची वेळ आणि एक्स्ट्रा उद्ध्वस्त करण्याची वेळ ही मात्र सेम टू सेम पाहायला मिळाली आणि त्यामधली जे खेळाडू होते ते मात्र अगदी पंचांच्या समोर आले होते, त्यामुळे मात्र थोडंसं कठीणच कार्य. आणि आता मात्र इथे फटके हवेत, पुन्हा मिस फिल्डिंग आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण ऐक्षण असं वाटलं होतं की मात्र झेल पकडल्या जाणार, परंतु तिकडे मात्र भरपूर मोठी चुकी आणि हे चेंडू मात्र 2 बाउन्स वरती चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सून होतं त्या ठिकाणी
ज्या सोनूवरती वैभव पाटीलचा भरोसा आहे, सुधाकर यांचा भरोसा आहे, त्याने मात्र तो भरोसा मात्र जिंकला नाहीये. इथे मात्र मॅचची लिडिंग एज आणि यष्टीरक्षक साहिल पाटील चेंडूच्या खाली पोहोचलाय. जबरदस्त मात्र या ठिकाणी झेल आणि फलंदाज फेल झालाय आविष्कार. सॉफ्ट डिसमिसल आविष्कार. भरपूर काही या ठिकाणी त्याच्याकडे अपेक्षानं मात्र संघ भूमिक 11 पाहत होता, परंतु फक्त आपल्या संघासाठी तो 10 धाबांचं योगदान देऊ शकला आणि लगेचच तो मात्र माघारी परतला. चला आता मात्र या ठिकाणी पेसेकरांचा हा हार्ड हिटर आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला शुभम आणि या स्पर्धेमध्ये प्रथमतःच आपण पाहतो की 70 चे चेंडूचा मात्र इथे वापर केला गेलाय. लगा तो 6 आणि पाहुण्यांचा मात्र पाऊस या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि विजयदादा पाटील यांचे जिवलग मित्र निंबोलीचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय हेमंत गुलवी उर्फ मुस्साबाई यांचा मात्र शुभागमन झालेला आहे. त्यांच्या सोबतीला लोणारगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय राजेशजी थळे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेला आहे. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी हार्ड हिटर शुभमच्या बॅटमधून पहिलाच शुभ षटकार पाहायला मिळतोय. आणि पाहू शकला या ठिकाणी सन्माननीय हेमंत गुलवी उर्फ मुस्साबाई, त्याच्या सोबतीला लोणारगावचे प्रसिद्ध उद्योजक राजेशजी थळे, त्याचप्रमाणे आमचे जांभूलपाड्याचे उद्योजक सन्माननीय गुरुशेठ पारदी, त्याचप्रमाणे सन्माननीय नवनाथजी भुईर यांचाही मात्र या ठिकाणी शुभ आगमन. आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. शुभम इज ऑन फायर. आणि आता मात्र इथे टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे ओव्हर वेस्टसाठी. बीमरसाठी मात्र इथे टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. आणि असं वाटतं की इथे सुदेश पाटील कटनाईमध्ये आहे. ज्या अनुषंगाने मात्र चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. आणि डायरेक्टली पाहू शकला या ठिकाणी विजय पाटील साहेबांची भेट घेत असताना हेमंत गुलवी साहेब उर्फ मुस्साबाई, राजेशजी थले, नवनाथजी भुईर, त्याचप्रमाणे अमरजी गुलवी, गुरुजी पारधी, सर्वांचा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि टीव्ही पंचांचा निर्णय आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. इट्स बीमर नो बॉल. नो +6 7 धाबा इथे मात्र ऍड केल्या जातील. आणि एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर फलक्यावरती 53 धाबा 8 गड्याच्या मोबदल्यात. आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. भरपूर मागणा राहिला गोलंदाज सुदेश पाटील. 5वा षटकाचा खेळ अजूनही मात्र प्रगती पथावरती सुरू आहे. आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र संघ भूमिक 11 आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला पूर्णपणे पाहिलं तर संघ ढासाळला होता. धाबा मात्र हव्यातशा येत नव्हत्या, परंतु शुभमच्या येण्यानं धाबांचा वेग मात्र इथे वाढवला गेला. आणि 4-5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. शुभमला खऱ्या अर्थानं कॉम्बॉक्समध्ये हलक्यात घेतला होता, परंतु त्याने दाखवलं की भाई हम भी किसी से कम नहीं है. 2 गेंदों में 2 ठोक डाले. आणि आता मात्र शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी स्वतः साहिल पाटील आता मात्र या ठिकाणी आपल्या संघाची जबाबदारी घेतोय. साहिल पाटीलने पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर धाबा खर्च केला होता एकूण 8. आणि आता मात्र स्लॉग ओव्हरमध्ये पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धाबा तो मात्र खर्च करणार. खऱ्या अर्थाने या संघाचा जो पाठीचा कणा आहे आयकॉन म्हणून त्याची खरेदी या संघाने केलेली आहे. पहिलाच बॉल फटका हवेत केलाय, परंतु हो भगवान कुठल्या प्रमाणात प्रयत्न केला नाही. युवराज अगदी स्टेट लॉंग ऑनवरून वाईडिश लॉंग ऑफला ते आलेले आहेत. आणि मात्र पावशिकाल चेंडूला मात्र थांबवत आहेत. तोपर्यंत 2 धाबा वेगाने मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. चला आता मात्र धाव संख्या जर आपण पाहिली स्कोर कार्डवरती तर मात्र लढण्यासाठी चांगल्या प्रमाणात इथे उभारलेली आहे भूमिक 11 संघानं. हो पुन्हा मात्र पावशिकाला पूर्णपणे ताकदीचा वापर केला नाही. बॅटची मोठी एज आणि स्वतः स्थिरक्षक जाऊन चेंडूला फील करतायत. तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी
कंप्लीट केली गेली आणि त्या मात्र पुन्हा हार्ड हिटर शुभम इज ऑन स्ट्राईक. शुभमच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पहिले 3 चेंडूचा त्याने सामना केला. 12 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि इथे मात्र एखादा मोठा फटका जर त्याच्या बॅटमधून आला तर मात्र 60च्या पुढे भूमी 11 संघ मजल मारू शकतो. आणि जर इथे भूमी 11 संघानं 60च्या पुढे जर आकडा इथे निर्माण केला तर मात्र कदाचित पॉवर स्ट्रायकर या संघाला मात्र खऱ्या अर्थाने ते प्रश्न उभे करू शकतात. राऊंड द विकेट मारा करतो साहिल पाटील. हो, अँगलला मात्र चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न केला आणि अधिकच टर्न झालाय. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरून चाललाय पण श्याम कराले सरांचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. 3 पंचाची या खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये आम्हाला उपस्थित पाहायला मिळते. तिन्ही लेजंड पंच आहेत, अनुभवी पंच आहेत आणि चांगलं कार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ऑनसाइड टर्न केलाय, जबरदस्त फटका वेगानं चाललाय, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मिड विकेटच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. इट्स भीमरसाठी. यस, भीमरसाठी आता मात्र टीव्ही पंचाची मदत घेतलेली आहे. ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल सन्माननीय विजयदादा पाटील, त्यांच्या सोबतीला सन्माननीय ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे मुस्साबाई अर्थात हेमंत गुलवी निंबोलीचे सुप्रसिद्ध उद्योजक. त्याचप्रमाणे तुम्ही राजेजी थले साहेबांना पाहू शकाल, नवनाथजी भुईर आहेत, त्याचप्रमाणे गुरुजी पारधी. हे सर्व मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चेक करतात या ठिकाणी भीमरसाठी टीव्ही पंचांनी जरूर या ठिकाणी MBK लाईव्हकडे मात्र मागणी केलेली आहे. लवकरात लवकर तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईलच, परंतु यानंतर तो पुढील सामना असेल दोन्ही टीम्स AP वॉरियर्स आणि विहान 11 या 2 संघादरम्यान पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा. इट्स बीमर, नो बॉल. अब करे तो क्या करे. सर, याच्यावरती जी रन कंप्लीट झालेली आहे ती मात्र पकडली जाईल. यस, 1+1 एकूण 2 धाबा. 2 धाबा आपण इथे ऍड करतोय म्हणजे 64 धाबा फलक्यावरती. यस, आणि पुढील बॉल असेल फ्रीट आणि त्याचा सामना करतोय फलंदाज आता ईशान. स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. हो, चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला चेंडू, त्याला अगदी मिडवे केला. क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. सिंगल धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न होतो आणि तिकडे सुद्धा मात्र एसटी रक्षकाकडून मात्र चुकी घडली गेली. 2 धावा कंप्लीट. शुभमनं तिहेरीचा सुद्धा प्रयत्न केला होता परंतु ईशानने त्याला मात्र थांबवलं. धाबा चांगल्या प्रमाणे येत आहेत. एक चांगली अचिव्हमेंट मित्र म्हणणे या ठिकाणी बॅटरच्या वतीनं मात्र प्राप्त झाली. खास करून लोअर ऑर्डरला आविष्कारपासून सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र ईशान शुभमनं चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहिली आणि या धाबा मात्र त्यांच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणात निघत आल्या आणि एक चांगल्या स्थितीमध्ये संघ आता मात्र भूमिका 11ला आपण पाहतोय. इकडे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगलच्या वतीने संघटित असून 67 धाबा फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत.
67 धाबा फलकावरती आतापर्यंत या ठिकाणी लागलेले आहेत. 8 गडी गमावले, परंतु जबरदस्त मात्र लोअर ऑर्डर मध्ये फलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. लास्ट गो, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती स्ट्रोक केलतो या ठिकाणी शुभम. पण एक्झॅक्टली काय घडलंय इथे आला शेवटचा बॉल डॉट आणि 67 धाबा फलक्यावरती या ठिकाणी लागल्या गेल्या. 68 धाबांचं मात्र लक्ष असेल टीम पॉवर स्ट्रायकर्स या संघासमोर. त्या धाबांचा आता मात्र या ठिकाणी कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे त्या अगोदर आपण पुढील सामन्याचे मात्र इथे नाणेफेकी संपन्न करणार आहोत. एपी वॉरियर्स विपक्ष विहाना 11 अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन्स चला लगेच विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज व्हा. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. टॉससाठी या दोन्ही पण कॅप्टन एपी वॉरियर्स आणि विहाना 11. प्रेक्षकांनो, या दोन्ही पण संघाने एक सामना जिंकला आजच्या दिवसामध्ये आणि त्या दोन्ही पण विजय संघाची ही पुढची मॅच आम्ही इथे पेश करतोय. गोरखजी पाटील साहेब या टॉस करूया आपण आपल्या शुभ हस्ते. नवीन सामन्याचा नवीन टॉस. प्रेक्षकांनो, आपण पाहताय PPL पिसे प्रीमियर लीग 2026 ऐतिहासिक स्पर्धा इथे साकार होत असताना पिसे ग्रामस्थ मंडळ आणि विजयदादा पाटील यांच्या योगदानाच्या आधारे आणि नवीन सामन्याचा टॉस करतात आमचे. हेड इज अ कॉल, हेर इट इज. म्हणजे टॉस जिंकलाय विहाना 11 या कॅप्टनने. जसं मी नाव घेतलं की विजयदादा पाटील त्यांच्याच संघाने इथे टॉस जिंकलाय. काय निर्णय घेतोयस? क्षेत्ररक्षण करण्याचा. स्पर्धा पहिला सामना खेळताना मनामध्ये काय भावना होती की आपल्या गावाची जत्रा एक प्रकारे, तर आपल्या गावासाठी क्रिकेटचा खेळ दाखवायचा, सोबतीला सर्वांची एकी इथे झालेली आहे. तुझ्या मनाला कसं वाटतंय? आम्ही फक्त एन्जॉय करत केलं होतो. मग तुला असं वाटत नाही की ह्या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र आलाय? हो नक्कीच. अपेक्षा करू की चांगली फाईट असेल? हो नक्की. फिल्डिंग घेतोय, समोरच्या संघाला अमुक अमुक धावापत्र रोखायचं आहे की किती पण धावा झालेल्या चालतील? किती पण झालेले चालतील तरी 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आपलं काय म्हणणं आहे, तुम्ही किती धावा करू इच्छिता जेणेकरून चांगली फाईट द्याल विहाना 11ला? आपण पण एक सामना जिंकलाय. हो बरोबर. आम्ही जवळजवळ 70+ धावाचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुमच्या आधीच्या सामन्यामध्ये काय चुका झाल्यासारखं वाटतं की अगदी बरोबर चाललंय तुमचं परफॉर्मन्स? नाही, ठीक आहे. सर्व गोलंदाज झाली, फलंदाजी चांगली झाली. विशेष म्हणजे आज टार्गेट कमी होता तरी पण आम्ही चांगल्या प्रकारे चेस केला आहे. आणि तुमच्या भाषेमध्ये हे टेनिस क्रिकेटचे जे दिवस आलेत, तुमच्या भाषेमध्ये तुमचं मनोगत की चांगले दिवस आहेत, न्यूट्रल आहेत की खराब दिवस आहेत? नाही, चांगले दिवस आहेत कारण की प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म भेटतो इथं आणि संधी भेटतो प्रत्येक खेळाडूला. तो 40+ असो, काय रेग्युलर असो, काय अंडर-19 असो, प्रत्येकाला टेनिस क्रिकेटचा एक योगदान मिळालं आहे चांगल्या प्रकारे. तुमच्या म्हणण्यानुसार आपल्या पिसे गावातून एखादा ISPL मध्ये गेला पाहिजे की नको? हो नक्कीच. तो एक अभिमानाची गोष्ट असेल. आपल्या गावामध्ये बोललं तर विनय आहे, भावेश आहे, नरेश आहे, असे चांगले साहिल आहे, असे चांगले फलंदाज गोलंदाज आहेत. नक्कीच ताई जावा, ISPL खेळावा हे आमच्या गावाची काय सगळ्यांची इच्छा आहे. क्या बात आहे. तुम्ही नावं पण घेऊन टाकली जे मी तुम्हाला विचारणार होतो. मस्त अगदी इथे मनोगत व्यक्त केलं दोन्ही कॅप्टनने. तर मित्रांनो, पुढचा सामना असेल, दोन्ही पण संघाने एक एक सामना जिंकलाय. ती दुसरी फेरी असेल. विहाना 11च्या कॅप्टन प्रणयने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आणि अनिल यांच्या टीमला, AP वॉरियर्सच्या टीमला बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय. आपण पाहणार होतो पुढचा सामना. तत्पूर्वी जाऊया आपण चालू सामन्यामध्ये धावांचा पाठलाग आता पाहणार आहोत आणि जाऊया DJ पम्याकडे.
वेदांत पाटील याच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस जे आले ते घ्यायचंय. विनय आणि प्रणय पाटील दोघांनी पण या. तुम्हाला वेदांतने बक्षीस पाठवलंय, कॅश प्राइज. सुधा काकाने दिलं. येस, तेच म्हटलं, सुधा पाटीलनी बक्षीस पाठवलंय. अमाऊंट आली आहे, आपण घेऊन जा. उपस्थित सर्व आमचे लाडके मान्यवर, सर्व मायबाप प्रेक्षक आणि ऑनलाईन वाहिनीशी जोडले गेले सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहे PPL PCA प्रीमियर लीग ही स्पर्धा. पहिला चेंडू मार्गस्थ केला आणि पहिल्या चेंडूमध्ये मोठा फटका मारचा नाद तिथे फसलाय की काय, आणि जे ओ माय गॉड, अबक दुबक तिबक 3 वेळा संधी मिळाली होती. कमरेवरती हात, आरडाओरडा, शिट्या, हा जल्लोष बघा या क्रीडानगरीवरती. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण या ठिकाणी. हे बघा रिप्ले. पहिल्या चेंडूमध्ये सत्यवानचे आक्रमण करायचा प्रयत्न आणि तिथे भाऊ नये 22 क्रमांकाची जर्सी धारण जे केली आहे, जे ओनर आहेत, टीमचे संघ मालक आहेत, त्याने इथे झेल सोडलाय. लगेच त्यांचं पुनर्वसन, लगेच त्या निंबोलीकडून ह्या निंबोलीकडे पुनर्वसन झालं त्यांचं. कारण आमचे निंबोलीचे मुसाभाई सुद्धा आलेत. हे म्हणजे गोळी अँड संपूर्ण टीम, सर्वांचं हार्दिक स्वागत. इथे पावलांचा वापर केलाय. चेंडू जास्त बाहेर टाकला आणि बचावात्मक चेंडू टाकण्याचा नाद इथे गोलंदाजाचा फसला. बचाव न करता अटॅक करणं गरजेचं आहे. प्ले इन अ प्लेजर, नॉट इन अ प्रेशर. खेळ असा करा की समोरच्यावरती प्रेशर तुम्ही टाकू शकाल, म्हणून प्लेजरने खेळायचं असतं. प्रेशराईज करायचं असतं, दबावामध्ये आणायचं असतं. राऊंड ऑफ ॲक्शन. इथे काहीसा अँगल प्राप्त करणारी ॲक्शन बघितली आपण. रिलीज करताना सत्यवान शेलर यांनी राऊंड आर्म दाखवला आणि जो हाताची ॲक्शन होती ती काहीशी कव्हरच्या दिशेने होती, बघितलं आपण. आणि इथे डॉट चेंडू काढलाय. टार्गेट 68 धावांचं इथे सेट केलंय जिंकण्यासाठी. सुधाभाई पाटील आणि टीमच्या समोर. तसं लक्ष अगदी व्यवस्थितच आहे. यावेळेला दिशा दिली आणि गॅप शोधला. मस्त बॅटिंग, छान पद्धतीने फटका सजवलाय डॉक्टर श्याम याने. जबरदस्त 4 रन. धावा पुरवत असताना मस्त सुरुवात केली आहे. छान झकास बॅटिंग श्याम. 204. एक डबल, एक डॉट आणि इथे चौकार. आणि त्यानंतर हा चौथा चेंडू काहीसा बीट करणार टाकलाय सत्यवान शेलार यांनी. लेग बायचा इशारा रॉकी सरांचा इथे झालाय. आणि एक धाव सुद्धा इथे अर्जित केली आहे. स्ट्राईक रोटेट केले. युवराज आणि श्यामची जोडी सलामीची पाहतो आपण. पॉवर स्ट्रायकर्स या संघाकडून सन्माननीय सुधाभाई पाटील आणि वैभव पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, जो संघ आता धावांचा पाठलाग करतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण भूमिक 11. ओ फ्लिकचा नाद, डाऊन द लेग, दांडी दांडी दांडी, गोल, क्लीन बॉल. फलंदाज युवराज बाद. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, अरे जमाना हमसे है, हम जमाने से नहीं. मस्त इथे बॅटिंग. या जगाला मी दाखवून देणार आहे क्रिकेटच्या पटलावरती की मी कसं क्रिकेटचा खेळ खेळतो. आणि माझा जुना जाणता अनुभव मी इथे प्रदर्शित करतोय. सत्यवान याने सत्य ते दाखवलं आणि त्यांच्या ह्या भात्यातून सुंदर चेंडू आला डाऊन द लेग. डावी एसटी दिसत असताना एसटी उडवली आणि डॉक्टर श्याम यांना परतीचा रस्ता दाखवलाय. धावसंख्या 8, एक गडी बाद. धावसंख्या 8 इथे पाहतो आणि 68 धावांचं लक्ष असताना खिंडार पाडणं गरजेचं होतं, कारण एक संजीवनी प्राप्त करून दिली आहे. या ठिकाणी गोलंदाज सत्यवान शेलार आणि पुन्हा एकदा मार्गस्थ नवीन फलंदाज आलाय रामदास. रामदासने लॉफ्टेड ऑफ ड्रॉचा प्रयत्न केलाय. तिथे फिल्डर ईशान 45 दूरवरती होता, त्याने मस्त कलेक्ट केला आणि फेकी करेपर्यंत सिंगलवरती रोखलं गेलं. श्याम नाही तर युवराज आणि रामदास यांना. माफ करा, श्याम अजून आहेत, डॉक्टर श्याम अजून आहेत. करेक्शन केलं जात आहे. सॉरी फॉर दॅट. आदमी सॉरी बोला तो झगडा खतम.
लेकिन डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. इथे पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या पाहतो आपण 9 वरती 1 गडी बाद. 9 ऑन द बोर्ड. बरोबर 9 धावसंख्या आहे, लक्षात घ्या. आणि 1 गडी बाद झालेला आहे. युवराज बाद झालेत. श्याम आणि रामदासची जोडी आहे. आता रामदास स्ट्राईकला पाहतो आपण. काहीशी फिल्डिंगची जमावट सजावट करत असताना गोलंदाज ज्ञानेश्वर, सन्मान्य पाहुणे सुद्धा आनंद घेत आहेत. अनेक मित्र इथे जोडले जात आहेत. विजयदादा पाटील साहेबांनी जोडलेले मित्र, त्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच मुस्साभाई सुद्धा सोबत असतात. राजाजी थळे सुद्धा आलेले आहेत आपण पाहतोय. आणि पाहुण्यांना निमंत्रण दिल्यानंतर पाहुणे सुद्धा मैत्री खातर, क्रिकेटच्या प्रेमा खातर नक्कीच येत असतात. आणि जेव्हा पाहुणे येतात तेव्हा एक वेगळा उत्साह, एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये. आणि ती ऊर्जा आपण प्राप्त करून ते सामर्थ्य दाखवून आलेल्या लाडक्या पाहुण्यांना सुद्धा मंत्रमुग्ध करायचं असतं. या सामन्यात सुद्धा तसाच प्रयत्न नक्कीच दोन्ही संघ करतील. कारण प्रत्येकाची मनोकामना आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे की आपण आपल्या गावाची स्पर्धा जिंकायची आहे. आपल्या गावामध्ये आपण जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडू तेव्हा आपल्याला सलाम ठोकला पाहिजे, आपलं नाव घेतलं पाहिजे, आपल्याला हिरो म्हटलं पाहिजे. काय खेळलास भावा, सुंदर खेळलास. आणि तुमच्या घेवा वाटावा असा तुम्ही खेळ दाखवला पाहिजे. पावलांचा वापर करून ड्राईव्ह करायचा प्रयत्न करून विकेट तिथे फिल्डर वेगाने येते स्क्वेअरच्या दिशेने जो तैनात होता. अटॅकिंग फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. श्याम गेला स्ट्राईकला. धावसंख्या 1 ने पुढे अलगदपणे दुहेरी अंकामध्ये 10 वरती 68 धावांचं लक्ष. 1 विकेट तर प्राप्त केली पहिल्या षटकामध्ये सत्यवान शेलार यांनी, परंतु जशी विकेट प्राप्त झाली काहीसा दबाव टाकण्यामध्ये इथे सक्षम ठरतात. इथे लेगच्या साईडला चेंडू गेला आणि तिला फ्लिकचा प्रयत्न केला गेला होता. मस्त अझरुद्दीनची आठवण आली मला. श्याम साहेबांनी हा फटका सजवलाय. सुंदर लेग ग्लान्स तिथे बघितला आपण. अराउंड द लेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा तिथे होत असताना हे फटके क्लासिकल म्हणून गणले जात असतात. नुकतंच आम्ही रमेशदादा पाटील साहेबांच्या सोबत चर्चा करत होतो. आविष्कारांचे पप्पा, जुन्या आठवणी त्यांनी जागा केल्या की मनोज आपण जुन्या काळी कसंच खेळायचो, मस्त मॅचेस व्हायच्या. तेव्हा दे दनादन पिसे संघ होता आणि आमचं जय बजरंग निंबवली, हे दोन्ही पण संघ तेव्हा फॉर्ममध्ये होते. आणि आज पिसे संघ सुद्धा तितकाच फॉर्ममध्ये आहे. जो 2-3 संघांमध्ये आपण खेळताना पाहतोय. तब्बल ह्या स्पर्धेमध्ये 113 खेळाडू आपण निवडलेले आहेत. म्हणजे ह्या गावामध्ये किती संघ तयार होतील याचा हिशोब तुम्हीच करा. धावांचा हिशोब मला सांगतायत निल्सन आकडा आहे 1 वरती 11. लकी फिगर हा ड्राईव्ह केलाय. टायमिंग चांगलं होतं पण तो गॅप नाही. तिथे फिल्डर आहे, चांगलं कलेक्शन करतात. सत्यवानजी शेलार तिथे आहेत. बरोबर जागा त्यांनी निवडले. काऊ कोणा आणि लॉंग ऑनच्या मध्ये एक सिंगलची प्राप्ती झाली. रामदास खेळतायत 3 वरती, श्याम खेळतायत 7 वरती. एकूण संघाची धावसंख्या 12. 1 गडी बाद. चेंडू शिल्लक आहेत आता 26 मध्ये 56 धावांची नितांत गरज. फ्लाइट द्यायचा प्रयत्न फसवलाय. वा, छान बॉलिंग. अगदी बॅकहँडचा वापर केला, बोटांचा वापर केला, मनगटाचा वापर केला, मुठीचा वापर केला आणि समोरच्या फलंदाजाला अगदी चेंडूला मिठीत घेता आलं नाही. बघा इथे श्याम चाच पडले पूर्णपणे. वाईड यॉर्कर हाताळलाय. सुंदर इथे रिप्ले दाखवतात आमचे NB लाईव्ह वाले सुद्धा. लगेचच आमच्या लाईव्ह जोडलेल्या प्रेक्षकांना आनंद मिळतोय या क्रिकेटचा. काहीसा फास्टर रन आणि फ्लिक केलाय. श्याम यांची प्रॅक्टिस चांगली दिसते. इथे मस्त टायमिंग साधलं, उंच उडी घेतली, हनुमान उडी घेऊन चेंडू अडवला. तिथे मात्र एक फिल्डर आडवा होईल. 1 रन कंप्लीट, 1 रन आउट. फलंदाज रामदास बाद. हाराकिरी केली, हाराकिरी झाली. हिटमॅन, येस आवाज मी ऐकला. हिटमॅन येतोय. फिनिशर या, तो आलाय, तो येतोय. होऊन जाऊ द्या टाळ्या, टाळ्या वाजवा. आला रे आला, फिनिशर आला. साहिल पाटील आला. येस अमय, काय वाटतं तुला? साहिल पाटील मॅच फिनिश करून देईल अमय? डेफिनेटली येस, करेल करेल. कॉन्फिडन्स आहे तुला? किती चेंडूंमध्ये किती धावा करेल अंदाज? 3 ओव्हरमध्येच फिनिश करेल. माईक मध्ये बोल अमय. 3 ओव्हरमध्येच फिनिश करेल. 3 ओव्हरमध्ये फिनिश करेल. पुढच्या 3 मध्ये की एकूण 3 मध्ये?
प्रॉपर 3 ओव्हरमध्ये. म्हणजे थोडक्यात 2 षटकं झालेत, 1 षटक राखून जिंकून देईल मॅच असं तुझं म्हणणं आहे. नक्कीच बघूया आपण. साहिल त्याला सर्वजण पाहिल, प्रत्येक जण पाहिल, तो आलाय मैदानामध्ये. आम्ही सुद्धा आमच्या सोबतीला आता प्रयत्न करतोय आणि गरज आहे, कारण जितके संघ तयार होतात तितके कॉमेंटेटर सुद्धा तयार झाले पाहिजेत ह्या परिसरामध्ये. इतके कॉमेंटेटर आहेत की आता स्पर्धा सुद्धा तितक्याच झालेत. तसं पाहता कॉमेंटेटरना तो तेवढीच मागणी आहे. रत्नागिरी गुहागरपर्यंतचे कॉल येतात, रायगडचे कॉल येत आहेत, योगीला पण कॉल येतात, आम्हालाही कॉल येत आहेत. योगी काय त्यांची एरिया सोडत नाही, मला सोडावी लागते. कधी शहापूर, कधी रायगड, कधी कर्जत, कधी कसारा. योगीला इतकं दिलं आमने लोढा आणि पडगाणी की त्यांना काहीच कमी नाही. म्हणून योगी उद्या निंबोलीला आमच्या येतील की नाही ते माहिती नाही, पण तो त्यांना डिमांड आलाय निंबोलीकडून. कारण निंबोलीची स्पर्धा फार मोठी, तिथे दिग्गज कॉमेंटेटर बोलवले आहेत, ते आमच्यापेक्षा बेस्ट आहेत. फार मोठे कॉमेंटेटर आमच्या बादशाह 11च्या संघाने बोलवलेले आहेत आणि त्या निंबोलीमध्ये ती स्पर्धा सुद्धा फार मोठी होते. त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या पामरला तिथे संधी नाही दिली, परंतु हरकत नाहीये. म्हणतात ना की दिव्याखाली अंधार असतो मित्रांनो. त्यामुळे एक थोडंसं मनाला दुःख सुद्धा वाटतं की एक कॉल सुद्धा आला नाही निंबोलीमधून आणि त्यांना माहिती नाही की मनोज कार्वे रत्नागिरी गुहागरपर्यंत जाऊन आलाय, हे त्यांना माहिती नाहीये. धन्यवाद, धन्यवाद, त्यासाठी धन्यवाद. तर इथे 2 गडी बाद 13 धावा आपण पाहतोय. साहिलसाठी हेल आलाय, आविष्कारसाठी हेल, परंतु ती विकेट कोण घेल तर मिळेल हेल, बरोबर. आणि चेंडू मार्गस्थ करते गोलंदाज आविष्कार. रमेश पाटील कॅप्टन. वाईड यॉर्करचा प्रयत्न असफल ठरला गेलाय. प्रेशरमध्ये मी मगाशीच उल्लेख केला की प्रेशरमध्ये खेळू नका, प्लेजरमध्ये खेळा. समोरच्यावरती प्रेशर टाका, तुम्ही प्लेजर घ्या मनाला. तुमच्या मनाला सांगा की मी आनंदाने खेळतोय, मी माझ्या संघामध्ये आनंद निर्माण करेन, माझ्या संघामध्ये संजीवनी प्राप्त करून देईन, मी माझ्या संघाचा सुकाणू माझ्या खांद्यावरती वाहून घेऊन जाईल. माझ्यामध्ये ती क्षमता आहे. माझं नाव आविष्कार माझ्या पप्पांनी का ठेवलाय? मला आविष्कार करायचा आहे या मैदानामध्ये. नाही, आविष्कार होत नाही, इथे काहीतरी चुका होत आहेत. दडपण घेतोय आणि पुन्हा एकदा लागोपाठचा वाईटचा इशारा. साहिल समोर असताना आविष्कार हा दडपण घेतोय आणि धावसंख्या सिंगलने पुढे पाहतोय गेलेली आहे 15 वरती. रामदास म्हात्रे साहेबांना फार मोठ्या शुभेच्छा आल्यात. वडप्याचे अक्षयजी तरे साहेबांकडून अक्षयजी तारे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे, ज्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात रामदास यांना की आपण सुंदर खेळा. प्रत्येकाचे फॅन आहेत, प्रत्येकाचे मित्र या स्पेशल स्पर्धेमध्ये जोडले गेले आहेत. हलक्या हाताने फक्त नच केले, दिशा दिली पॉइंटला. तिथे साहिलने पहिला चेंडू मिडल करावासा वाटला साहिलला, कारण त्याच्यावरती दडपण आले, त्याचा आपण फार मोठा नामोल्लेख केलाय. तो आलाय आणि म्हणत त्याने स्वतःला सांगितलं की मला आता खेळायचं आहे, मला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पहिला चेंडू नीटसा मिडल करायचा. आणि त्याने मिडल केला, स्ट्राईक रोटेट केली. श्याम पाटील यांना स्ट्राईक दिली. धावसंख्या 16 वरती 2 गडी बाद. 68 धावा टार्गेट आहे जिंकण्यासाठी. सुधा पाटील आणि टीमच्या समोर शॉट ऑफ लेन थोडासा इथे होता, जागा बनू शकले नाही. श्याम तिथे पुढे आले होते, विकेट किपर तिथे थांबले. बॅकअप होतं, तिथे हिट करायचं होतं, थ्रो करायचं होतं. प्रत्येक षटकारासाठी सुधा सेठ पाटील साहेबांकडून 100 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. प्रणव पाटील आणि प्रियांशी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार मारा आणि 100 रुपये जोडा. तोडाफोडा तोडफोडची वेळ आहे. पायाजवळ पुन्हा टाकला, तिथे पायामध्ये बेड्या टाकल्या आणि तिथे पंचांनी काय केले, अपील उचलून धरले आणि डॉक्टर श्याम पाटील LBW बाद. बॉलिंग आणि आविष्कारने पुन्हा एकदा आविष्कार करायला सुरुवात केली आहे. पहिले 2 चेंडू खराब टाकले, नंतर त्याने स्वतःचा आत्मविश्वास वाढवला. हेच महत्वाचं असं मित्रांनो, म्हणजे तुमचं जीवन असो किंवा खेळ असो, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. जसे आमचे विजयदादा पाटील आत्मविश्वासाने पुढे गेले, फार मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या, फार मोठे बिझनेसमध्ये अगदी स्वतःला झोकून घेतलं आणि आज त्यांनी स्वतःचं नाव रोशन केलं. समृद्धी मार्ग समोरून गेला. स्वतःला समृद्ध करता करता पिसेगावला समृद्ध कसं करता येईल हा सुद्धा प्रयत्न त्यांनी केला. आणि आपण त्यांच्या नावाचा नेहमी उल्लेख करतो की विजयदादा पाटील दानशूर व्यक्तिमत्व इथे भिरकावून दिलाय आणि आलाय साहिल पाटीलचा षटकार आलाय.
सुदेश पाटील माफ करा कॅप्टन. लेकर चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मुट्ठी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश तो प्रयत्न इथे सुरू केलाय. विकेटचं पतन झालं म्हणून काय झालं, मी सुदेश आहे, मी माझ्या संघासाठी नेहमी चांगली कामगिरी करतोय, तिथे मानवला बाद बीट केलेला आहे आणि चमत्कारिक हा लकी चौकार येतोय टीम सुधा पाटील अँड टीम मध्ये. बीमर की तिथे ताडगोले झालेत की नाही चेक करतात फांद्या, पण तिथे नो बॉलचा इशारा. फ्रीट पुढचा चेंडू फ्रीट असेल, परवणी आली या ठिकाणी. हात खुलण्याची ती म्हणजे VS पॉवर स्ट्रायकर्स, वैभव अँड सुधा पॉवर. व्ही म्हणजे वैभव पाटील, ES फॉर सुधा पाटील, पॉवर स्ट्रायकर्स. इथे सर्जिकल स्ट्राईकला सुरुवात केली साहिल पाटीलने. हा फिनिशर आहे, हा विस्फोटक विध्वंसक फलंदाज आहे, हा फ्रीट आहे, हा सुपर हिट आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, गरुडाचे पंख घेऊन चेंडू ढगामध्ये, ढगाला लागली कळ आणि पाऊस इथे धाड धाड पड, जबरदस्त सिक्सर. तर या 500 मध्ये 300 खपले असे मला 12 खेळाडू सांगतायत. पण तो इथे काय सांगतोय साहिल पाटील की जसं कॉमेंट्री बॉक्स पण त्याला आवाज दिला की तो आला आणि सामना घेऊन चाललाय. खताची घंटा वाजवली आहे. 17 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज. धावसंख्या 41.
मानावरती आक्रमण पुन्हा एकदा इनसाइड आउट. फॅन्टॅस्टिक स्क्वेअर ड्राव. तिथे फिल्डर पोहोचलाय. काय फिल्डिंग केली आहे शुभम याने. वाह बाहुबली शुभम. ये बंदे में है दम. शुभम मस्त बॅटिंग केली त्यांनी आधीच्या इनिंग मध्ये शुभमने आणि तो सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. धावसंख्या सिंगल डबलने पुढे गेलेली आहे ती 45 वरती. 45. मॅच ऑन. मॅच बनवली आहे. बनू शकते नाही बनवली मित्रा. मॅच बनवली. एस ची जोडी आहे. सुद्देश आणि साहिलची जोडी आहे. हो इथे थोडासा उसरी गेला चेंडू होता. त्याला वाचलं नीटचं रीड केलं पाहिलं की मला इथे धोका घेऊन चालणार नाही. चेंडू उचली घेतोय. मानव सुद्धा तितकाच हुशार मातब्बर आहे. मानव अनेक मोठ्या टीममध्ये आपल्या संघामध्ये कॅप्टन्सी करतोय. हा धावसंख्या आम्ही करेक्शन करतोय 43 वरतीच आहे बरोबर. आणि 25 धावा अजून पाहिजेत 16 चेंडूंमध्ये. 15 करेक्शन. स्क्रीनवरती अपडेशन पटकन झालं पाहिजे. इथे पायामध्ये चेंडू टर्न केलाय. 57 रन वेगाने येतो तिथे मस्त फिल्डिंग झाली आहे मिड विकेटला. आणि त्यांच्या पाठीमागे पाहुणे सुद्धा बसले. त्यांचं दडपण न घेता सत्यवान सत्य ते दाखवतोय. आणि तिथे मात्र 2 धावा. एकच धाव पूर्ण केली. तेच म्हटलं सुद्देश गेल्या स्ट्राईकला आणि एका धावेने धावसंख्या 44. 3 गडी बाद. मस्त मॅच बनवली. असं वाटलेलं की काय मोठी झुंज द्यावी लागेल पण तो नाही. जसं आपण उल्लेख केला की मॅच फिनिशर आलाय आणि सुद्देश हा लकी कॅप्टन आहे पीसे संघासाठी. त्यामुळे इथे मात्र ही मॅच तितकीच चांगली बनू लागली आहे आणि बनली सुद्धा. या हिरवळीमध्ये दाटलेलं हे ग्रासलेलं मैदान. स्वर्गीय निर्मलाताई पाटील यांच्या नावाचं क्रीडांगण पाहतो आपण. त्या क्रीडामध्ये प्रत्येकाला हवं असं वाटतं. प्रत्येकाला खेळावं असं वाटतं. प्रत्येकाला मोठा फटका असं वाटतोय. मग या ठिकाणी सुदेश का थांबणार. साहिलने मारलाय मी पण मारणार. ठोकलाय षटकार सुदेश पाटीलने. अठरा धावांची गरज. विकेटचं पतन झालं. मॅच मध्ये पुन्हा एकदा परतला म्हणू शकतो आपण संघ. पॉवर स्ट्रायकर्स विरुद्ध भूमिक 11 अशी मॅच सुरू आहे मित्रांनो. आणि भूमिक 11ने सुद्धा दाखवून दिलं की आम्ही सुद्धा सामना सोडणार नाही आहोत. आमच्याकडे सुद्धा शस्त्र अस्त्र आहेत ते आम्ही वापरणार. आणि षटकार किंग मिस्टर वेदांत कम्स इन. आलाय तो सुद्धा आलाय. साहिलला जॉईन झालाय. एका बाजूला नायट्रोजन दुसऱ्या बाजूला सल्फर डायऑक्साईड. आता विस्फोट होणार. पण ते विकेटचं पतन झालं. थोडंसं दडपण घ्यावं लागेल. दडपण येईल तिथे पण तो दडपणा न झुगारता कामगिरी करावी लागेल. कार्बन डायऑक्साईड नका बनू. ऑक्सिजन बनवा तो गरजेचा आहे. कार्बन डायऑक्साईड झाडं सोडत असतात घेत असतात आणि कार्बन आपल्याला ऑक्सिजन देत असतात. म्हणून झाडं लावा झाडं जगवा. सभोवताली पाहतो आपण चहू बाजूला झाडं आहेत आणि निसर्गाचं वरदान लाभलेलं क्रीडांगण पाहतो आपण. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे तालुका भिवंडी. त्या क्रीडांगणावरती सुरू झालेली स्पर्धा पिसे गावची अनमान शान. ही स्पर्धा लीग फॉर्मॅट मधली स्पर्धा. 12 चेंडू 18 धावांची गरज. समोर आहे साहिल पाटील. नॉन स्ट्राईकला वेदांत. आता गोलंदाज सुद्धा मातब्बर आहे तितकाच मानव मात्रे. आविष्कार आहे. मानवचं षटक समाप्त झालं आणि आविष्कार पाटील चॅलेंज ओव्हर सुरू झाले. फक्त तिथे दिशा दिली सन्मान दिला. हा ओव्हर पिच नव्हे तर अगदी यॉर्करचा प्रयत्न होता बॅट अँड पॅडच्या मध्ये. चेंडू ट्रॅव्हल जरा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तिथे कव्हरिंग केलं आणि सिंगलने स्वतःचा कॉन्फिडन्स वाढून वेदांतला स्ट्राईक दिली आहे. साहिलने धावसंख्या 1 ने पुढे अलगदपणे. लकी आकडा 51 वर. 51 ऑन द बोर्ड. 68 धावांचं टार्गेट म्हणजे अजून 17 धावा करायच्या 11 चेंडूंमध्ये. ह्या षटकामध्ये फार आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. हे षटक जे असेल या सामन्याचं प्रतिबिंब असेल. यावेळेला फुल टॉस
आणि इथे चेंडू उडवलाय बॉलच्या डोक्यावरून, मानव जातोय समोरून जो लॉंग ऑफला उभा होता. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. बॅट्समन डिमांड करतोय पंचांकडे की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे असं डिमांड करतोय आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली सुद्धा. या धर्मेंद्रजी, एक धर्मेंद्र गेले, आमचे धर्मेंद्र वर्मा आता आले. हेमा मालिनी गप्प बसलीये. 450 कोटी रुपये देऊन गेलाय. शोले, वीरू, बॅट्समनचं डिमांड आहे सर ओव्हर द वेस्टसाठी. त्या दरम्यान आपण पाहिलं की एक धाव सुद्धा प्राप्त केली आहे. धावसंख्या इथे 51. आतापर्यंतचा आपण जर लेखाजोखा बघितला 4 गडी बाद झालेत. मॅच चुरसमध्ये आली आहे, चुरशीची बनली आहे. त्यामध्ये आमचे लाडके पाहुणे सुद्धा आनंद घेत आहेत, जेवणाचा आस्वाद सुद्धा घेत आहेत. आणि हा फेअर आहे सर, डीपर आहे आणि ड्रिपर आल्सो, डीप अँड ड्रिप. तर 2 धावा कंप्लीट केल्यात आणि एकूण धावसंख्या कंप्लीट झाली ती बरोबर 53. हा रिओ तुम्ही गमावलाय, अनसक्सेसफुल. इथे खेचलाय, उडवलाय. हा वेदांत आहे, हा एकदंत वेदांत. तो करेल या सामन्याचा अंत. पाहतोय पूर्णपणे प्रेक्षक हा जबरदस्त टोला. वेदांच्या बॅटमधून 6 धावांचा गोळा, सिक्सर. दाखवून दिलं शॉट ऑफ लाईन. पुन्हा एकदा सेफ खेळतोय, मस्त खेळतोय. वा, याला म्हणतात समजदारीचं क्रिकेट, सेन्सेशनल स्टफ. मला खराब चेंडू मिळाला, मी त्याला फेकून दिलं. मला चांगला चेंडू मिळाला, मी त्याला सन्मान देणार. आणि साहिल पाटीलला स्ट्राईक दिली आहे. धावसंख्या बरोबर 59 वरती पोहोचली आहे की 60 करेक्शन. आमचं स्क्रीनवरती अपडेशन पटकन येत नाही, जरा प्लीज काळजी घ्या, जेणेकरून बोलता बोलता कॉमेंट्री करताना आम्हाला स्क्रीनकडे लक्ष द्यावं लागतं. 60 ऑन द बोर्ड, 8 धावांची गरज, 8 चेंडू शिल्लक. हो 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 हो, वाईड यॉर्करचा प्रयत्न. तिथं बाहुबली शुभम कव्हर करतोय ती जागा पूर्णपणे. पॉइंट आणि कव्हरची जागा कव्हर करत असताना सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण झाली आहे. अजून खूप काय दडले सामन्यामध्ये. मी तर म्हणतो की एखादी जर विकेट इथं प्राप्त केली आहे आविष्कारने तर मात्र संजीवनी प्राप्त होईल या संघामध्ये आणि एक उत्तेजना प्राप्त होऊ शकते. शेवटच्या षटकामध्ये सामना कसा जायला प्रयत्न केला पाहिजे आविष्कारने. बॅकहँडचा वापर केला, प्रॉपरली चेंडू सोडलाय. वा, गुगली जबरदस्त तिथे आविष्कार. रमेश पाटील हा खेळाडू पाहतोय. यस, आधी टाकणे गरजेचं होतं. चेंडू ऑफ पेस, तुमच्या गतीमध्ये परिवर्तन केला पाहिजे, कारण परिवर्तन निसर्गाचा नियम आहे मित्रा. स्वतःला बदला, जग बदलले दिसेल. मॅच बदललेली दिसते, कारण डॉट आला शेवटच्या चेंडूमध्ये. प्रेक्षकांनो 5 षटकं समाप्त झाली आहे. धावसंख्या पाहतो आपण 61. आता येणारे चेंडू 6, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. मॅच बनली आहे. टाळ्या वाजवा प्रेक्षक हो, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा PPL साठी. या पिशेगावचे खेळाडू एकमेकाच्या समोर उभे ठाकलेत या स्पर्धेच्या निमित्ताने आणि सर्व या क्रिकेटच्या जगताला स्पर्धेने आकर्षित केलेलं आहे. NB लाईव्ह सुद्धा इथे अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत, त्यांनी सुद्धा इथे आकर्षित कामगिरी केली. मस्त क्रिस्टल क्लिअर क्वालिटी पाहतो आपण. साऊंड क्वालिटी लाजवाब आहे आणि पिक्चरायझेशन कॅमेरा बघ सुंदर होत असताना इथे NB लाईव्हच्या वतीने 2 दिवसीय स्पर्धा, परंतु असं वाटतं की हा स्पर्धेचा खूप 3रा की 4था दिवस आहे की काय, आणि उद्या फायनल असेल. इतकी मस्त रोमांचकारी इथे स्थिती ह्या सामन्यामध्ये आली आहे. हेच तर क्रिकेट आपण लुटू पाहत असतो. हाच क्रिकेट आपल्याला मंत्रमुग्ध करत असतो. आता या सामन्यामध्ये काय घडेल बघायचं आहे. गोलंदाज सज्ज झालाय तो मिस्टर ईशान 45. समोर साहिल पाटील ज्याची AK-47 चालत असते. बघायचंय 6 चेंडू, 7 धावांची गरज. गोलंदाज कशी करामत करेल. बॅट्समन होते दडपणा असेल की तो दडपणा झुगारेल. खराब चेंडू दिला, फुल टॉस. विनाशकालीन बुद्धी. नो +4, 5 पंजा आलाय. आजच्या दिवसातील पहिला पंजा. स्कोर ऑन लेवल. आरडा ओढा शिप्या पिंपडा ढोल ताशे नगारे सगळेच वाजतील. भोंगे वाजतील, पिंपड्या वाजतायत. कॅमेरा बघा इथे होईल. आता सर्वजण उभे राहिले सुधा पाटील स्टँड मधून. ह्या बघा त्यांचा नजारा, जल्लोष. वा वा, सुधा पाटील प्रत्येकाला भेटतायत. कदाचित पुढच्या मॅच मध्ये ते पैशाचे उधळण करतील मैदानात जाऊन, कारण त्यांनी प्रत्येक षटकाराला इथे बक्षीस लावलं होतं आणि त्याच कारणाने उत्साह त्याने इथे
मॅच जिंकण्याचा मानस साहिल पाटील मॅच फिनिशरने फिनिश केली मॅच सिक्सर. अभिनंदन सुधा पाटील, अभिनंदन वैभव पाटील. हडलं टपलं श्रीराम शेला. इकडे या. वेदांत तुला 500 रुपये नितेश पाटील साहेबांकडून हॅट्रिक साठी. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर वेदांत पाटील, तोच आहे मॅन ऑफ द मॅच. 3 गडी सुद्धा बाद केले, 9 धावा वेदांत देऊन. पाटील कमॉन. सर्व गोष्टी त्याला इथं प्राप्त होणार आहेत. नितेश पाटील साहेबांकडून कॅश प्राइज आणि आपल्या मंडळाकडून अनेक बक्षीस. जल्लोष पूर्ण फिनिशिंग. मला आम्ही बोललो होता की ती काही चेंडू राखून सामना जिंकेल, पण तो ठीक आहे, हरकत नाही. 4 चेंडू राखून सामना जिंकला साहिल पाटीलने. अखेरीस मॅच फिनिश करून दिली आहे. साहिलनेच फिनिश केली मॅच बघा. येस आमाय, यू आर राईट. अत्यंत मनमोहक दृश्य पाहतो आपण. पाहुणे सुद्धा आमचे भारावून गेले असतील की काय चाललंय मैदानामध्ये. एकाच गावची स्पर्धा, 8 संघ आणि एकमेकाच्या विरुद्ध काय खेळ दाखवत आहेत. सुंदर खेळ इथे आपण सर्वांनी पाहिलं आणि वेदांतला पाहिलं. आणि वेदांत आता येणार आहे. सन्मान्य गोरखजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया बक्षीस वेदांतला. बॉलिंग मधून सुद्धा चमत्कारिक बॉलिंग केली आणि बॅटिंग मधून सुद्धा तडाखेबंद बॅटिंग केली. असा वेदांत ठरला या सामन्याचा हिरो. टाळ्या वाजवा वेदांतसाठी. वेदांतला बोलावंसं सुद्धा वाटतंय आणि का नको. त्याची बॅट पण बोलली, तो सुद्धा बोलणार आता. आणि घेतोय गोरखनाथ पाटील साहेबांकडून बक्षीस. ओके. अमे असेल आता. अमे तिथे जॉईंट असेल आणि 500 रुपये देतात नितेशजी पाटील. टाळ्या वाजवा वेदांतसाठी, नितेश पाटील साठी, गोरख पाटील साठी. किती मस्त आनंदमय सोहळा आपण पाहतोय. आता वेदांतला सुद्धा इथे खूप आनंद झाला. तो आता बोलू पाहतोय, आपल्या सर्वांना काहीतरी सांगू पाहतोय. येस वेदांत. हॅलो 1 2 3 4. हॅलो. मला टार्गेट करणार होतं पण मी त्यांचा फेस काढला. एकच लय सॉलिड मारला ना. बाकी आता परत भेटलं तर अजून एकदा. क्या बात आहे. हा कॉन्फिडन्स बघा. याला म्हणतात ज्याच्या